विश्वाचा त्रैलोक्याधीश समाधान प्राप्त होते. समाधान आणि समाधान आणि समाधान या पाताळ गुणाचा सम्राट म्हणून या बलकास सुमारात विमान आहे. कारण असेल त्या माता पित्यांचा मंगलमय आशीर्वाद, कात्यायनी देवाची आशीर्वाद आणि या ब्रह्मदेवाची भक्ती याचमुळे या विश्वाचा त्रैलोक्याधीश मी होणार आहे. पण या पाताळ गुणाच्या ठिकाणी या पाताळ गुणाचा बलकासूर या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आलाय तो तपश्चर्या करण्यासाठी. तरी असून सुद्धा या पाताळ गुणात प्रत्येकाला न्याय देण्याचं कर्तव्य आम्ही करतोय. प्रत्येकाला न्याय देण्याचं कर्तव्य करतोय. अन्यायाला शासन आणि न्यायाला न्याय अशा प्रकारे आमची ही राजनीती आहे. पण हे तपश्चर्या कारण करण्याचं कारण असं का? पण प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी एक दूढ रहस्य असतं. शरीराला झालेली जखम पूर्ण करता येते, पण मनाच्या ठिकाणी झालेला घाव कधीच विसरू शकत नाही. कारण ते ही देवता 33 कोट देवता या 33 कोट देवतांनी माझ्या क्रोधांचा केलेला शेवट आणि कूटनीती कपटनीती म्हणून त्या दानवांनी ठरवलं ते काय. आणि या दानवांचा वारसा म्हणजे हा बलकासूर की देवतांकडून जे आहे हे मिळवावं म्हणून त्या ब्रह्मदेवाची भक्ती केली. आणि म्हणून या अजिंक्यत्वाचं वरदान आम्हाला लाभलंय. आणि म्हणून निघालो त्या स्वर्गाच्या ठिकाणी निघालो. पण नारायण बाबाची रेकारी Yes,
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे विष्णवे प्रभ विष्णवे विष्णवे प्रभ विष्णवे. ज्याच्या नुसत्या नामस्मरणाने या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून या संसाराच्या बंधनातून मुक्तता होते अशा या माझ्या नारायणाला माझा साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार. हे माझ्या दयेच्या सागरा, हे वैकुंठीच्या नारायणा, अरे देवा, तुझे नामस्मरण करता करता स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या त्रिभुवनात माझी भ्रमंती. सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संहार करण्याची विधावणी मी माझ्या घटी धारण केली. पण देवा, अरे देवा, तुझे नामस्मरण करता करता या अरण्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मलकासूर वास्तव्य करत आहे, त्या ठिकाणी माझं आगमन झालंय. मग असंच करावं. सर्वप्रथम या मलकासुराची जाग मागावी आणि पुढची वाटचाल करावी, हेच योग्य. नारायण हे नाव आजपासून बंद. यापुढे एकाही देवतेचं नाव या विश्वाच्या ठिकाणी घेता कामाने. कारण भविष्य काळाचा देवताधीश मलकासूर, म्हणजे या त्रिभुवनाचा सम्राट मलकासूर. वा रे वा. हे मलकासुरा, तुला अहंकार झालाय. तुझा अहंकार कसा मोडायचा हे मला दाखवतो. यायचं सैनिकाने बसायचं संदर बस. इथं चालतोय. यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बस, नाहीतर चालता हो. गरज नाही तुझी मला. नारदाला सांगतोय. बघ ऐक रे, अरे ब्रह्मदेवाचा वते तू, बरोबर. ब्रह्मदेवाकडून तू वरदान मागून घेतलंस. तुला कसं? अरे हे त्रैलोक्य म्हणजे मी आहे. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, त्रैलोक्यात जे काही घडतं ते या नारदाला सर्व काही तुला माहित आहे. बघ ऐक. इथपर्यंत ठीक आहे. अरे तुझा मृत्यांग सुद्धा मला ज्ञात आहे. मृत्यांक ते तुला कसं माहित? अरे तपश्चर्या मी केली, ब्रह्मदेवाने वरदान मला. ओके, तुला कसं माहित? ब्रह्मदेवांचा तू वाटे असलास तर ते माझे पिताश्री आहेत. तुझे पिताश्री आहे ना तुला? अरे ना अस्त्र ना शस्त्र, ना दिन ना रात. आणि अरे ज्याचे धड पशुचे, ज्याचे शिर पशुचे आणि धड मानवाचे, अशा व्यक्तीच्या हातून तुझा तू बरं आहे? एक कोणाला सांगू नको. अरे कोणाला सांगणार नाही. हे गुड रहस्य. घाबरू नकोस. नारदा, जर तुला हे माहित असेल नारदा, आजपासून तू माझा शिष्य, मी तुझा गुरु. तू माझा गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मग आता जे जे मी सांगेन ते ते तू ऐकणार. नारदा, जर मी तुला गुरु मानला, हा पुढे करावती. काय? अरे या त्रैलोक्याचा सम्राट तुला व्हायचंय, पण थेट स्वर्गावर स्वारी करणं तुला शक्य नाही. थेट स्वर्गावर नाही? मग कसं जावं? मृत्यूलोकाच्या ठिकाणी ब्राह्मण हे यज्ञयागादी कर्मे करतात आणि त्यांचा निर्वाह त्या देवांना मिळतो. त्यांची जर भक्ती बंद झाली तर देवतांवर स्वारी करणं तुला शक्य होईल. म्हणजे नारदा, मुळावर घाव घातला पाहिजे. बरोबर. आणि म्हणतात त्या ब्राह्मणांचे जे यज्ञयाग होम करतात ते बंद पाहिजे. निघालो त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी. साऱ्या ब्राह्मणाला सोडणार नाही. जो माझा ऐकलं नाही त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय बलकासूर होणार आहे. निघाल नारदा. शांत हो. शांत हो नारदा, शांत हो. अरे तू आता त्रैलोक्य सम्राट होशील. त्या पाताळ होण्याचा तू सम्राट आहे. बरोबर. अरे तुझ्या ठिकाणी असंख्य असुर आहेत. अरे त्यातील एका असुराला या कार्यासाठी तू पाचारण मी राज्य करतोय. बरोबर. आणि राज्य करता
राज्याने राज्याने स्वतः कार्य करायचं नसतं, सेवकांतरी केलं पाहिजे. म्हणून माझ्या याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याला मी हात देतोय. अरे त्याचे पराक्रम पाहिलाईस, ज्याने मायाने हे संपवलं या शत्रूचं आणि विजय प्राप्त केला, तोच तो नारदा, तोच तो कोण रे? मायासुरा. तसा शील, तसा इथपर्यंत. तुमची हाक ऐकली, कामात विघ्न असताना तुमची हाक ऐकली आणि शरणाचाही विलंब न करता तुमच्यापर्यंत माझं येणं झालंय. सांगा, या मायासुरावरती कोणती आज्ञा आहे? महाराज तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी या मायासुराचा महाराज, तुमच्याही पूज्य आणि पवित्र चरणी मायासुराचा प्रणाम. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत हात मारली, विजयी पताका घेऊन आमच्यापर्यंत आला, शत्रूचे धाड वेगळे केले. सत्य. मग एक महत्वाची जबाबदारी तुझ्यावर सोपवायची आहे. महत्वाची जबाबदारी आहे या मायासुरावरती. मायासूर, तुला आठवतच नाही, आमच्या पूर्वजांचा घात कोणी केला? आमच्या पूर्वजांचा घात, आमच्या पूर्वजांचा घात त्या कपटी देवतांनी केला. आणि त्या कपटी देवतांना जर पराजित करायचं असेल तर मायासूर, यावेळी मुळावर घाव घालणे महत्वाचं. मुळावर घाव घालणं महत्वाचं? हो. महाराज, तुमच्या संक्षिप्त बोलण्याचा प्रतिदार्थ आमच्या ध्यानी येत नाहीये. नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे? एकच, या मृत्यूलोकाच्या ठिकाणी ब्राह्मण राज्य करते, होम हवन यज्ञ करतात आणि त्यांची भक्तीमुळे, त्यांच्या अविभावामुळे देवतांची शक्ती वाढते. आणि तीच जर शक्ती कमी करायची असेल तर ती यज्ञ याग बंद केले पाहिजे. म्हणजे यांचं मूळ मृत्यूलोकात आहे. मृत्यूलोकात वावरणार ते ब्राह्मण होम याग करतात, त्याचा आविर्भाव देवतांना प्राप्त होतो आणि देवता प्रबल बनून आमच्या पूर्वजांचा घात त्यांनी केला. मग आता मूळ समजलंय. महाराज, तुमच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी हा मायासूर सुमंगल असा आशीर्वाद द्या. त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाऊ विजयी पताका तुमचा आशीर्वाद पण अरे तो ब्राह्मणाचे हाल करण्यासाठी गेलाय, पण मला तिथपर्यंत जावं लागेल. नाही. अरे त्या गणपती गजाननाचा म्हणजे त्रिलोचन, त्याने आपल्या राज्याच्या ठिकाणी होम हवन यज्ञ सुरू केले आणि त्याचा अनुभव त्या गणपती गजाननाला मिळतोय आणि त्यामुळे तुमच्यावर संकट येण्याचे धोका आहे. म्हणजे नारदा, तो राजा
राजकर्ता त्रिलोचन हा सामर्थ्यवान परोपकारी सद्गुणे आणि तो पुण्यवान आहे. ते पुण्य कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. मग भारदार निघालो त्या मृत्यूला त्या सुरुवातीला वारे अहंकारी दानव, तुम्हाला जडलाय तो अहंकार. देव आणि दानव हे कोणी वेगळे नव्हे, त्यांच्यात होतं ते स्थापत्य बंधुत्वाचं नातं. पण यांना अहंकार जडला आणि त्यांनी ते नातं 60 दिवशी तोडलं. पण हे मानवा, अरे ज्याला ज्याला अहंकार जडला तो राहायला गेल्याशिवाय राहिला नाही. ज्याला ज्याला अहंकाराचा काटा रुतला तो कायमचा गेला. आणि म्हणून म्हणतोय, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे चंद्राला मानवाला, लागू दे लागू दे चंद्रहरी भजनाला, लागू दे चंद्रहरी भजनाला. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, ज्याला त्याला अहंकाराचा काटा रुतला तो राहायला गेल्याशिवाय राहिला नाही. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे चंद्रहारा भटकून गोरे इकडे तिकडे तू असा. अरे जिकडे तिकडे भटकण्यापेक्षा देवाची भक्ती करा. भटकून गोरे इकडे तिकडे तू असा. षड्री पोचा रुतला काटा सांग काढशील कसा. षड्री पोचा रुतला काटा सांग काढशील कसा. तूच तुझ्या जीवनाचा आहे रे बलहारसा. नारायण नारायण नारायण. तूच तुझ्या जीवनाचा, तूच तुझ्या जीवनाचा, तूच तुझ्या जीवनाचा आहे रे बलहारसा. भगवंताला विसरू नको रे, ऐका खुळ्या तू माणसा. भगवंताला विसरू नको रे, ऐका खुळ्या तू माणसा. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे चंद्रहारा मानवा, लागू दे चंद्रहरी भजनाचा, लागू दे चंद्रहरी भजनाचा.